तिच्या डाव्या खांद्यावर असलेली भाजलेल्या मित्रांनो, आजच्या भागामध्ये असा मोठा स्फोट होणार आहे की सुभेदार कुटुंब पूर्णपणे हादरणार आहे. कारण अखेर प्रियाचं खरं रूप सर्वांसमोर येणार आहे आणि सायली असा पुरावा दाखवणार आहे ज्यामुळे प्रियाकडे काहीच उत्तर उरणार नाही. बबली लोखंडे. आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरातील त्या सिरियस वातावरणाने. सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि प्रत्येकाच्या नजरा फक्त प्रियाकडे लागलेल्या असतात. तेवढ्यात वंदना जाधव प्रियाकडे बघून संतापाने बोलू लागते. याच मुलीने माझ्या मुलाचं आयुष्य खराब केलं, लहानपणीच त्याला पांगळं केलं. हे ऐकताच घरातील सगळेच हादरून जातात. पण नेहमीप्रमाणे प्रिया पुन्हा खोटं बोलायला सुरुवात करते. ती म्हणते, मी असं काहीही केलेलं नाहीये, तुम्ही सगळे माझ्यावर खोटे आरोप करत आहात. आणि इथूनच भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट सुरू होतो. कारण सायली शांतपणे पुढे येते आणि प्रियाकडे बघून म्हणते, तुझं सत्य आता लपून राहणार नाही. हे ऐकताच प्रियाच्या चेहऱ्यावरील रंग उडतो. सायली पुढे सांगते, वंदनाताईंच्या मुलाच्या अपघाताला तूच जबाबदार आहेस आणि याचा पुरावा तुझ्या खांद्यावर आहे. हे ऐकताच घरातील सगळेच शॉक होतात. सायली सांगते की काही दिवसांपूर्वी तिने प्रियाच्या खांद्यावर भाजल्याचं निशाण पाहिलेलं असतो आणि त्याच क्षणी तिला संशय येतो. कारण अगदी असाच निशाण त्या मुलीच्या खांद्यावर होता जिने वंदना जाधव यांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. हे ऐकून प्रिया पूर्णपणे घाबरते. तिच्याकडे कोणतंच उत्तर उरत नाही. मग सायली सगळ्यांसमोर सर्वात मोठा खुलासा करते. ती म्हणते, ही प्रिया नाही, ही सदाशिव आणि मैनावती यांची मुलगी बबली लोखंडे आहे. मित्रांनो, हे ऐकताच संपूर्ण घराला मोठा धक्का बसतो. प्रतिमा तर अक्षरशः रडू लागते. कारण जिच्यावर तिने इतका विश्वास ठेवला तीच मुलगी इतकं मोठं खोटं जगत असते. रविराज सुद्धा पूर्णपणे कोसळतो. कारण जिच्यावर तो प्रेम करत होता ती खरी तन्वी नसून फक्त पैशांसाठी आणि स्वार्थासाठी त्याच्या आयुष्यात आलेली असते. संपूर्ण रिव्ह्यू ऐकूया. भागाच्या सुरुवातीलाच सुभेदारांच्या घरामध्ये खूपच सिरियस वातावरण दाखवण्यात येणार आहे. घरातील प्रत्येक सदस्य शांत बसलेला असतो. पण त्या शांततेमध्ये एक वेगळीच भीती आणि तणाव दिसून येतो. कारण सगळ्यांच्या मनामध्ये आता प्रियाबद्दल संशय निर्माण झालेला असतो. सायली मात्र पूर्ण आत्मविश्वासाने उभी असते. कारण तिच्याकडे आता असा पुरावा असतो ज्यामुळे प्रियाचं खोटं जास्त वेळ टिकणार नसतं. तेवढ्यात घरामध्ये वंदना जाधव येते. तिच्या चेहऱ्यावर खूप मोठा राग दिसत असतो. कारण अनेक वर्षांपूर्वी तिच्या मुलासोबत जे घडलं होतं त्याची जखम अजूनही तिच्या मनामध्ये ताजी असते. वंदना घरामध्ये येताच थेट प्रियाकडे बोट दाखवते आणि संतापाने बोलू लागते. याच मुलीने माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, लहानपणीच त्याला पांगळं केलं. हे शब्द ऐकताच घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. कारण एवढा मोठा आरोप प्रियावर पहिल्यांदाच होत असतो. प्रतिमा तर अक्षरशः हादरून जाते. कारण ज्या मुलीला तिने स्वतःच्या मुलीसारखं प्रेम दिलं ती मुलगी इतकं भयानक सत्य लपवत असेल यावर तिचा विश्वासच बसत नाही. पण नेहमीप्रमाणे प्रिया पुन्हा खोटं बोलायला सुरुवात करते. ती लगेच स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, मी असं काहीही केलेलं नाहीये, तुम्ही सगळे माझ्यावर खोटे आरोप करत आहात. प्रियाचा आवाज जरी आत्मविश्वास दाखवत असला तरी तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत असते. कारण आता तिचं सत्य बाहेर येणार याची तिला जाणीव झालेली असते. मित्रांनो, हा क्षण मालिकेतील सर्वात मोठा सीन ठरणार आहे. कारण हे सत्य ऐकताच सुभेदार कुटुंब पूर्णपणे हादरून जाणार आहे. प्रतिमा तर रडू लागते. कारण तिला स्वतःवरच राग येत असतो की तिने इतके दिवस एका खोट्या मुलीवर विश्वास ठेवला. रविराजचा तर पूर्णपणे विश्वास तुटून जातो. कारण त्याचं प्रेम, त्याच्या भावना आणि त्याचं आयुष्य हे सगळं फक्त एका खोट्यावर उभं असतं. प्रियाकडे आता कोणतंच उत्तर उरत नाही. ती सतत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. पण सायलीकडे असलेले पुरावे तिचं प्रत्येक खोटं उघड करत असतात. भागामध्ये पुढे सायली सांगते की बबली लोखंडे फक्त पैशांसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तन्वी बनून सुभेदार कुटुंबामध्ये आली होती. तिचा उद्देश फक्त संपत्ती आणि घरातील विश्वास मिळवणं हा होता. हे ऐकून घरातील प्रत्येक व्यक्तीचा संताप वाढतो. कारण त्यांनी ज्या मुलीवर डोळे झाकून विश्वास ठेवला तीच मुलगी इतकं मोठं नाटक करत होती.
मित्रांनो, या संपूर्ण सीनमध्ये सायलीचा अभिनय खूप जबरदस्त दाखवण्यात येणार आहे, कारण ती ज्या आत्मविश्वासाने प्रियाचं सत्य समोर आणते ते पाहून प्रेक्षक सुद्धा तिचं कौतुक करणार आहेत. त्याचसोबत प्रियाची भीती, तिचा घाबरलेला चेहरा आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न हे सगळं खूपच थरारक पद्धतीने दाखवलं जाणार आहे. पण खरी गोष्ट तर आता पुढे सुरू होणार आहे, कारण खोट्या तन्वीचं सत्य समोर आलं असलं तरी आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय. खरी तन्वी नेमकी कुठे आहे?